रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे वागेश्वर बाबांवर फारसे तापलेले पाहायला मिळाले। वागेश्वर बाबा आहे, बाईच्या बागेमध्ये कुंकू दिसल्यास हा फ्लॉट रिझर्व आहे असे बोलतात, काय थट्टा लावली काय, हा कपिल शर्माचा शो आहे का असे म्हणत अभिजित बिचुकले फारच तापले। त्याचबरोबर भाजपाचे आमदार पोलिसांसमोरच गोळ्या घालतात हे मोठं दुर्दैव आहे। देवेंद्र फडणवीस साहेब हे काय गुंडाचं राज्य आहे का असा सवाल देखील अभिजित बिचुकले यांनी केला आहे। राम मंदिर उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना का बोलवलं नाही हे मला पण कळलेलं नाही, कदाचित त्या दलित असल्यामुळे डावलण्यात येत असेल असंही यावेळी ते म्हणाले। काय सांगाल एकंदरीत मराठा आरक्षणाचं जे आहे राज्यभर वातावरण पेटलेलं आहे, एकंदरीत सरकार वेळ काढूपणा करते असं वाटतंय का? मला वाटतंय मी बऱ्याच दिवसांनी तुम्हाला सामोरे आलो आहे आणि मराठा आरक्षणाबद्दल जे वंचित आहेत, ज्यांच्या घरी खरोखर खायला अन्न नाही आहे, काय म्हणू त्यांना की आर्थिक परिस्थिती अगदी खालच्या स्तराला गेलेली आहे, अशा लोकांना मिळावं म्हणून आपण कार्यरत होतोच। ज्या वेळेला आमचे मित्र संभाजीराजे कोल्हापूरचे आझाद मैदानावरती बसले होते उपोषणाला, आपल्याला सर्वांना माहिती असेल, त्या ठिकाणी मी गेलो होतो आणि योग असेल किंवा माझा पायगुण असेल, त्यांचं जे उपोषण आहे, मी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आत्ताचे सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळेला शिवसेनेचे मंत्री होते, त्यांनी मी संध्याकाळी 6ला त्यांना भेट दिली आणि माझं मत मांडलं होतं की राजे तुम्ही त्या ठिकाणी उपोषण वगैरे करू नका, हा संविधानाच्या अंतर्गतला आणि सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीतला तो प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपल्याला कायद्यानेच लढायचा आहे, अशा हेतूनं दुसऱ्या दिवशी ते उपोषण सुटलं होतं। ज्या वेळेला एक अभ्यासू व्यक्तिमत्व संभाजीराजेंसारखं तिकडं बसलं होतं तेव्हा मी जातीनं उभा होतो। मी संविधान मानणारा असल्यामुळं आणि मानवांना मानणारा असल्यामुळं मी दोनच जातींना मानतो, एक स्त्री जिच्या पोटातून आपण सगळे पुरुष जन्माला आलो आणि 2 बाप म्हणजे पुरुष। तर ह्या गोष्टी सगळ्या होतच असतात। आता महत्त्वाचा मुद्दा, आपण आत्ताच्या कार्यक्रमांबद्दल बोलूया, आमचे मित्र बंधू मित्र आणि हे जे काही चालू आहे, पण त्या सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार जे आहेत ते गोळ्या झाडतात, दुसरीकडे गृहमंत्री त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बोलतात, याकडे कसे पाहतात? नाही, मला तर खरं ही सगळी गोष्ट आपला बिहार होत नाही ना असा प्रश्न मला आता पडलेला आहे। तुम्ही एकीकडे म्हणता प्रभू रामचंद्रांचं राज्य आम्ही आणलं, ऑलरेडी ते भारतावरती होतं, भारतवर्ष जे आहे ते प्रभू रामचंद्रांचं आहे, प्रभू श्रीकृष्णांचं आहे आणि त्यालाच मानणारे आम्ही सगळे आहोत। मुस्लिम बांधवही आमचे त्याला मानतात, त्या संपूर्ण इतिहासाला, प्रभू रामचंद्रांच्या श्रीकृष्णांच्या। परंतु आता जो काही प्रकार चालला आहे ना, तो मला असं वाटतं की ती हिटलरशाही असं म्हणायला काही हरकत नाही। जर तुम्ही सांगताय ना, अरे सरळ सोट ती माणसं गोळीबार करतायत हां, आणि गुंडांचं राज्य आहे का या ठिकाणी हां? मला देवेंद्रजींना प्रश्न विचारायचा आहे, गृहमंत्रालय सांभाळत असताना कुणी येतात लुंगे-सुंगे हां, मी वाघ आहे, मी वाघीण आहे। अभिजित बिचुकले सांगतो, अभिजित बिचुकले आणि त्याची मिसेस भावी मुख्यमंत्री सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले, आम्ही हंटर आहोत, तुम्हाला फोकळून काढू, तुम्ही वाघ असा नाहीतर कोल्हे असा, तुम्हाला फोकळून काढू, संविधानाचा चाबूक आमच्या हातात आहे, लक्षात ठेवा। बिचुकले साहेब यालाच विशेष मुख्यमंत्री करण्यासाठी तर काय विचारायचं? ऑफर करणारे साधी व्यक्ती नाही आहे, आमचे बंधू आहेत कदम साहेब आणि आयोजक। नक्कीच त्या ठिकाणी मी अजून कुठल्याही पक्षामध्ये नाही आहे, अपक्ष लढतो आहे आणि काय काय केलं सांगायची गरज आहे का? ज्या वेळेला संपूर्ण भाजप आणि शिवसेना एकत्र होती त्यावेळेला बिनविरोध करण्यासाठी आदित्य ठाकरेला सचिनभाऊ आहीर तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते ते सुद्धा तिकडं मॅनेजर झाले, पण अभिजित बिचुकले पुन्हा झुकला नाही। ती निवडणूक माझ्यामुळे लागली असा जो माझा कणखर बाणा आहे ना, तो बाणा जर प्लॅटफॉर्म लागतो, रेल्वेला कुठं प्लॅटफॉर्म लागतो, विमानतळ लागतं विमानाला, तसं मी अगदी घोंगावणारं विमान आहे आणि फास्टेस्ट ट्रेन ऑफ द इंडिया आहे मी, ओके। तर त्याला जर चांगलं प्लॅटफॉर्म मिळत असेल तर त्यांनी दिलेली ऑफर आहे त्याचा नक्कीच मी भविष्यात विचार करेन, कारण अशी सज्जन माणसं तिकडे उपलब्ध आहेत। साताऱ्यामध्ये तुम्ही संधी जर मिळाली तर मावळातून लढणार का? ह्याबद्दल मी आत्ता बोलणं टाळलं आहे। त्याचं कारण असं आहे की अजून एक 15 ते 20 दिवस कुठल्याच गोष्टी क्लिअर नाही आहेत आपल्या लोकसभेबद्दल, म्हणून आपण ते बोललो नाही। पण योग्य वेळेला मी माझा निर्णय देऊन ज्या काही रिक्वायरमेंट्स आता समाजाच्या आहेत
तरुण मुलामुलींच्या त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडतो आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही जरी सगळे मंडळी समविचारी संविधान वाचवण्यासाठी लढत जरी असलो तरी लोकशाहीचा जो राजा आहे तो इथं जी शाई लावतो ना त्यांच्यात सुधारणा झाली पाहिजे. त्यांनी ठरवलं पाहिजे की कुणाला मतदान करायचं आहे. कारण एकेकाळी आपण जसं म्हटलो की इंदिराजी राज्य करत होत्या, महिला आत्ता ज्या पद्धतीनं राज्य चाललं आहे ते बघा, ते चुकीचंच चाललं आहे. चांगल्या गोष्टींना चांगलं म्हटलंच पाहिजे. म्हणजे मोदी साहेबांनी OBC असताना देखील एवढं मोठं पद मिळवलं, बरोबर सगळ्यांना मागं टाकून, ही चांगली गोष्ट आहे. पण ज्या पद्धतीनं ते खाजगीकरण करतायत हा भारताचा दुर्दैवीपणा आहे. म्हणजे चांगल्यानं वाईट पण केलंच ना. आणि विचारणार आहे मी तुम्हाला सांगतो, येत्या 15 तारखेला ठणकावून सांगतो, मोदी साहेबांना मी जो काही प्रश्न विचारणार आहे त्यामुळं संपूर्ण जनतेचा पाठिंबा मला मिळेल. कारण ह्या जनतेचे पैसे खाल्लेत लोकांनी. राज्य कारभार करा ही जी प्रवृत्ती चालली त्याच्यावरून लोकशाही आहे का असं वाटतं का? नाही, नक्कीच. मी आता तेच मागाशी बोललो ना, हिटलरशाहीकडे चाललं आहे. लोकशाहीचा गळा नका दाबू. म्हणजे मला असं वाटतं की इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा एवढी दडपशाही नव्हती. बघा तुम्ही इतिहास जाऊन. राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी देशाचे राष्ट्रपती यांना महिला असतील त्यांना डावललं गेलं, त्याच्याबद्दल काय? मला सुद्धा तो प्रश्न पडला आहे. प्रथम लेडी आहेत, त्या राष्ट्राध्यक्ष आहेत, तुम्हीच बनवलं आहे आणि संविधानाची कास धरून बनवलं आहे. मग त्या तिकडं का नाही आल्या हा प्रश्न मीच विचारणार होतो. कारण मी मीडियामध्ये आलोच नव्हतो गेल्या 15 दिवसांमध्ये. मी तुमच्या मताशी सहमत आहे. काय नक्की त्या शूद्र आहेत म्हणून त्यांना थांबवलं आहे, त्या मागासलेल्या आहेत म्हणून त्यांना थांबवलं आहे. मग त्या आमच्या माता असतानासुद्धा, मी माता म्हणतो आहे द्रौपदी मुर्मूंना, कारण स्त्री ही अनंतकाळची माता असते, हे माझ्या आईनं मला शिकवलं आहे आणि आहेच. मग त्यांना का नाही तुम्ही तिथं बोलवलं? ठीक आहे, तुमचे भाजपचे सगळे नेते त्या एरियामध्ये त्या जिल्ह्यांमध्ये पोस्टरबाजी करा, तिकडंच दिवाळी साजरी करा. आनंद आहे, मी केलेली आहे दिवाळी साजरी, कारण प्रभू रामचंद्र आले. हां, पण अर्ध्या मंदिरात का आले? अर्ध्या घरामध्ये आपण राहतो का? अरे झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूससुद्धा अर्ध्या झोपडीत राहणार नाही. म्हणजे फक्त तुम्ही 22 तारखेचा काय विषय आहे? मला अंकशास्त्र मोदीजी चांगलं कळतं. माझ्याशी येऊन 1 to 1 भेटा. मोदी साहेब, तुम्हाला मी सांगतो तुम्ही काय खेळ केला आहे. फक्त राजकारणासाठी प्रभू रामचंद्रांना तुम्ही वापरलं आहे. तुमचा एक फोटोसुद्धा व्हायरल झाला त्यांचा, बालकाच्या रूपामध्ये रामजींना दाखवले आणि त्यांचं बोट धरून हे दाखवले. तुम्हाला ती दाखवतो गोष्ट. म्हणजे मोदी साहेब आणि अभिजित बिचुकल्यांमधला फरक जर बघायचा असेल तर तुमची जर इच्छा असेल तर फक्त मला 1 सेकंद द्या. 1 सेकंदामध्ये मी तुम्हाला दाखवतो की माझी प्रभू रामचंद्रांच्या बद्दलची आस्था काय आहे आणि त्या ठिकाणी मोदी साहेबांची आस्था काय आहे. हे बघा आणि दाखवा, हे लोकांना दाखवा. हे तुमच्याशिवाय कुणी दाखवू शकत नाही. मीडियात जे काही चाललं आहे ते दाखवलंच पाहिजे. हे मोदी साहेबांची पोस्ट आहे. प्रभू रामचंद्रांना बालक समजतात ते. त्यांच्या हाताला धरून जसा बाप मुलाला शाळेत घेऊन जातो त्या पद्धतीने ते प्रभू राम साताऱ्यामध्ये 30 फूट उंचीचा जो बॅनर लावला त्याच्यामध्ये मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रभू हनुमानांजींसारखा बसलेलो आहे. कारण ते आम्हाला आराध्य आहेत. बघा, हा फरक आहे, विचारांचा फरक आहे. राम मंदिराचं राजकारण केलं जातं, काय 100% झालं. ते राजकारणासाठी झालं, चुकीचं आहे ना. मला असं म्हणायचं आहे की आपल्याला सर्व धर्म समभाव असं संविधानामध्ये म्हटलेलं आहे. मी स्वतः 30 रोजे करतो, बरोबर. मी नवरात्र करतो. मी माझ्याबद्दल बोलतो आहे, मला जगाबद्दल बोलायचं नाही आहे. म्हणून मी कुठेतरी म्हणतो माझ्या आस्थेचा भाग आला आणि संविधानसुद्धा मी मानतो, बरोबर. म्हणून मी नावलौकिक कमवला. आज तुम्ही जे माझ्यासाठी 5 मिनटं थांबलात हे माझ्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे. मी काहीतरी लढू शकतो, लढवायला पाहिजे. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वरत्न असतानासुद्धा, भारतरत्न असतानासुद्धा त्यांना लोकांनी पाडलं. मला पाडलं हे जर मला दुःख नाही आहे, पण मला जनतेची काळजी आहे. तुम्ही जर सुधारला नाहीत, मतदाते जर सुधारले नाहीत तर तुमच्या संपूर्ण टाळूवरचं लोणी भाऊ हे लोक खातील, सत्ताधारी. देशामध्ये EVM बद्दल खूप तीव्र नाराज. 100%. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कसब्यामध्येच ज्या वेळेला मी निवडणुकीला उभा होतो त्याच वेळेला मी त्या आरोंना विनंती केली होती आणि कलेक्टरांना पत्र दिलं होतं. त्याचीही बाईट संपूर्ण चॅनलवरती आली होती. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतो की EVM बंद करा. मला हा प्रश्न विचारायचा आहे, जे कुणी सोम्या गोम्या असतील ना
ते म्हटले बिचुकले साहेबांना कमी मतं मिळाली. त्यांना प्रश्न विचारतो, अरे इथं पक्षांचं वाटोळं झालं तर मतांची मी काळजी करत नाही. काय गोम्या आहे ना जो कुठला राजे मी फक्त एकाच राजाला मानतो, उदयनराजे. नाहीतर बाकीचे राजे आहे ना मी कोलतो. फक्त उदयनराजे एकच राजा आहे आणि दुसरा राजा अभिजित बिचुकले महाराष्ट्राचा. तो गोम्या का सोम्या आहे ना कुठल्या पक्षातला, तिकडं त्या मराठवाड्याच्या भागात चपलीनं सडकीन ओम्या तुला गोम्या. लक्षात ठेव. महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे सर्वप्रथम तुम्ही बोलला. अगदी. आमच्याच सोयनी साहेब जे आहेत ते महिला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला बघायचं आहे, तर अशी तयारी आपण सुरू केली आहे का? हे विधान मी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काढलं, हे 80 वर्षाचे म्हातार बाबांना सुद्धा काढता आलं नव्हतं. काय तुम्ही ज्या शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता ना, त्यांना अपेक्षित स्त्री तुम्ही दाखवली नाही अजून. का फुटले तुमचे पक्ष? काय आम्ही तुमच्याबद्दल बोलणार नाही, पण हे बोलायचं धाडस मी केलं कारण माझ्या आईनं ते संस्कार माझ्या दिलेले आहेत. आणि जे कदम साहेबांनी आमच्या बंधूंनी सगळ्यांनी जी ऑफर दिली, येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा नक्की विचार करू. कारण त्या ठिकाणी तिकडं आर्यन लेडी होत्या आणि सोनिया गांधी ही आमची माता आहे, हे लक्षात ठेवा. शेवटचा प्रश्न, आजचा जो कार्यक्रम झाला याबद्दल आपण काय वा कसा वाटला कार्यक्रम? तुम्ही खरं यांना ह्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं होतं की एका रात्री माझ्यासारख्या माणसाला कन्व्हिन्स करणं थोडी सोपी गोष्ट नाही. आणि या माणसाच्या प्रेमासाठी मी आलो. आमचे बंधू तिकडे भेटले. हे पक्ष विचार हे व्यासपीठावरती असतील, लढ्यासाठी असतील, पण शेवटी जगात मैत्री महत्त्वाची आहे. माझ्या भगवंतानं कृष्णानं सांगितलं, सुदामाच्या घरी जाऊन पोहे खाणारे भगवंत कृष्ण, त्याला मानणारा मी. त्यामुळे माझ्या मित्रांसाठी मी काही करू शकतो. ॲट द एंड ऑफ स्टोरी देअर आर द फ्रेंड्स फॉर एव्हर अँड एव्हर. शेवटचा प्रश्न, राज्यामध्ये देशामध्ये संविधानाची पायमल्ली होती, त्यांना काय तुम्ही संदेश द्याल? नाही, मगाशी मला वाटतं आपण भाऊंचं भाषण चालू असताना मी डायरेक्टमध्ये गेलो, म्हणजे खूप ते मनापासून झालं होतं नाही का. संविधानाला तुम्ही हे करू, तुम्ही बघून घ्या. मी जर आलो ना तर सगळ्या धर्मांची मग मी शिकवण मी देईन. काय तुम्हाला गंमत सांगतो, तो कोण बागेश्वर का ठागेश्वर आहे ना, तो उदाहरण काय देतो, महिला बसल्यात आणि तो म्हणतो महिलेच्या त्या आपलं काय म्हणतो भांगेमध्ये कुंकू असेल तर ये प्लॉट जो है वो प्लॉट रिझर्व है, उसको मत देखो. अरे तुला बागेश्वरा, तुझ्या आता बोलत नाही मी, तू महिलांची इज्जत काढतो, प्रवचन काढतो. हां, ते काय कॉमेडीचा शो चालला आहे, कपिल शर्माचा शो आहे का? तिकडं चाललं तर ठीक आहे की जिस औरत की मांग भरी हो तो वो रिझर्व प्लॅट आहे. कपिल शर्मा म्हटला तर चालेल, कॉमेडी आहे. हां, तू संत म्हणून घेतो आणि बायकांची इज्जत काढतो. हां, कुठला संत आहेस तू? येण्यासारखं काही बी हसतं इथे. हां, काही सांगतो तो. माझ्याकडे ये, मला कळती मानसिकता लोकांची. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये कुठला पक्ष नसताना मी एवढा स्ट्रॉंगली उभा आहे, कारण संविधान आहे पाठीशी. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.